नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळ झालेली आहे. तर मी आता घर साफसफाई करत आहे. थोडासा पसारा आवरला, झाडझूड केली आणि नंतर आता मी नाश्ता करणार आहे. आणि चला तर आता इकडे किचनमध्ये आले मी आणि उपमा केला. सगळ्यांना सकाळी सकाळी नाश्ता हवा असतो, तर नाश्ता झालेला आहे. हे बघा, इकडे हार तयार मी रात्रीच केले होते. आता हार लावायचे आहे दाराला आणि नंतर गाडीची पूजासुद्धा करायची आहे. तर सगळ्यांना माहितीच आहे की दसऱ्याला आपण गाडीची पूजा करतो, शस्त्राची पूजा करत असतो. तर हे बघा, आता म्हणजे गेटलासुद्धा हार लावून झाला आहे. गाड्यांची पूजा आम्ही सगळेच जण करतो. आणि ओम रुसला आहे, त्याच्या सायकलीला हार नसल्यामुळं, तर मी त्याला एक हार करून द्यावं लागेल त्याला. आणि त्याला लगेच राग येतो, खूप नाकाच्या शेंटावर राग आहे त्याच्या. तर बघा, गाडीची पूजा झाली, त्यांनी हार लावला, मी करणार आहे पूजा. आणि मग ते नंतर मुलगा नारळ फोडणार आहे. हे बघा, 4 चाकावर असं पाणी टाकून घ्यायचं असतं, पण ते मोठा व्हिडिओ होता त्यामुळे मी मागचा व्हिडिओ घेतला आणि फक्त पूजा करतानाच घेतला आहे. तर गाडीवर कधीही स्वस्तिक काढावं. स्वस्तिक हे शुभ मानलं जातं आणि दारावरसुद्धा तुम्ही हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायला पाहिजे, कारण की स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे. आणि चला, आता मी पूजा झाली माझ्या गाडीची आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. पुरी भाजीच केली मी. हे बघा, पुरी तळत आली आणि बटाट्याची भाजी केली आणि श्रीखंड आणि चटणीसुद्धा केलेली आहे. तर आता देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर मिनी ब्लॉग जास्त मोठा होतो, त्यामुळं मी आता तो व्हिडिओ काही याच्यात घेत नाही. तर आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.